नमस्कार, मी राजन लाड लय भारी कोकण या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत। आज मी आपल्याला एक छोटीशी गोष्ट दाखवणार आहे। हा व्हिडिओ कदाचित आपल्यासाठी सुद्धा उपयोगी ठरणार असेल। संध्याकाळची वेळ होती, रात्रीचे 8 वाजत आलेत आणि आमचे भाऊजी परीला घेऊन नेहमीप्रमाणे घरी आले होते। परी घरात खेळत होती आणि भाऊजी बाहेर फोनवरती बोलत होते। थोड्या वेळाने धावत बाहेर आले आणि म्हणाले, अरे बाहेर काहीतरी आहे। आम्ही बाहेर गेलो, बघितलं तर एक आमचं जे मांजर आहे ते फुटकारत होतं आणि समोरच्या बाजूला नाग होता। हा जो नाग दिसतोय तुम्हाला व्हिडिओमध्ये, साप दिसतोय, तो बाहेरच्या बाजूला फणा काढून उभा होता आणि मांजर त्याला थांबवून होतं। आज सोमवार आहे, त्यामुळे नेहमीप्रमाणे आधी आम्ही कधी मारतच नाही कुठचाही साप दिसला तरी। मला लगेच आठवलं तर माझा मित्र प्रसाद पाखरेला तात्काळ फोन केला। तर प्रसाद होता देवगडला, देवगडवरून तो निघाला होता। त्याला म्हटलं लवकरात लवकर येशील का? तर म्हणाला लवकर येतो मी, तोपर्यंत माझे मित्रसुद्धा नाट्यात जे आहेत ते येतील। यापूर्वी देखील मी माझ्या चॅनलवरती प्रसाद आणि त्याच्या मित्रांचा सर्पमित्र म्हणून एक व्हिडिओ अपलोड केलेला आहे, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देतोच आहे तुम्हाला। प्रसाद देवगडवरून जवळपास 35 ते 40 मिनिटांमध्ये आला। तोपर्यंत त्याचे मित्रसुद्धा दाखल झाले आणि त्यांनी तोपर्यंत आम्ही सर्वांनी तो साप कुठे जातोय का, लपतोय का हे लक्ष ठेवून होतो। बॅटरी घेऊन आम्ही सगळे बघत होतो, त्याला कुठल्याही प्रकारची इजा होणार नाही याची सुद्धा काळजी घेत होतो। प्रसाद आणि त्याचे मित्र आले, साधारण मला वाटतं 8:45च्या आसपास ते सगळे आले आणि 2च मिनिटात त्यांनी त्यांच्याकडे जे स्टिक्स वगैरे आहेत त्यांनी त्या सापाला पकडलं, बरणी मागवली आणि बरणीमध्ये बंद करून ते घेऊन गेले। आता ही गोष्ट तुम्हाला मी का सांगतोय, तर आपण जेव्हा बाहेर काम करतोय, शेतामध्ये काम करतोय, तेव्हा अनेक वेळा आपल्याला असे सरपटणारे प्राणी दिसतात, आपल्याला भीती वाटत असते आणि मग आपण त्या सापाला मारण्याचा प्रयत्न करतो। मी हात जोडून विनंती करीन की असे सरपटणारे प्राणी हे शेतकऱ्याचे मित्र आहेत, यांना शक्यतो मारू नका। त्यांना काही इजा होणार नाही याची काळजी घ्या, आपल्यालाही इजा होणार नाही याची आपण काळजी घेऊ। आमचे हे मित्र आहेत, सर्पमित्र आहेत, जे गेले 2-3 वर्षापासून शिकतायत आणि कामसुद्धा करतायत। त्याच्याबरोबर हे साप पकडण्याचं कामसुद्धा ते करतायत। ट्रेनिंग घेतलेलं आहे त्यांनी बऱ्यापैकी आणि ते बऱ्याचशा ठिकाणी कॉल केल्यानंतर लगेचच धावत जातात। मी प्रसादला फोन केल्यावर प्रसाद तर आला असता, पण त्याबरोबर विवेक शेट्टे, मयुरेश शिवलकर, प्रसाद आरेकर हे त्याचे मित्रसुद्धा नाट्यामधून स्टिक वगैरे घेऊन पोहोचले, कारण प्रसाद आपल्या वेगळ्या कामासाठी गेला होता। त्याने त्यांना फोन केला होता, ते स्टिक्स वगैरे घेऊन पोहोचले। केवळ 1 मिनिटामध्ये त्याने तो साप पकडला स्टिकचा वापर करून आणि बरणीमध्ये बंद केला। ते आता त्याला त्याच्या नैसर्गिक अधिवासात सोडणार आहे। हा व्हिडिओ मी मुद्दाम करत आहे कारण आपल्यालाही समजावं की अत्यंत चांगल्या पद्धतीने हे सापाला त्या कोणतीही इजा न होता ते पकडतात, बरणीमध्ये बंद करतात आणि त्याच्या नैसर्गिक अधिवासात सोडतात। तुमच्या आजूबाजूला परिसरात जर कुठे असे साप दिसले तर तुम्ही या माझ्या सर्पमित्रांना नक्की कॉल करू शकता आणि आपण या सर्वांना प्रोत्साहनसुद्धा दिलं पाहिजे। आपल्या भागातील हे तरुण आहेत, आपला कामधंदा सांभाळून हे समाजसेवेचं जे व्रत आहे, लोकांच्या मनात असलेली भीती दूर करण्याचं आणि त्याचबरोबर प्राणीमित्र म्हणून, सर्पमित्र म्हणून सुद्धा हे अत्यंत जबाबदारीने आपलं काम करतात। त्यामुळे या सर्वांना लाईक्स आणि कॉमेंट्स तर नक्की मिळाले पाहिजेत आणि यांना प्रोत्साहन मिळण्यासाठी हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा। राजापूर तालुक्याच्या पश्चिमेकडील नाटे या गावामध्ये राहणारे हे सर्व तरुण आहेत। आपल्याबरोबर ते आजूबाजूच्या परिसरातील काही मित्रांना सुद्धा जोडत आहेत आणि सर्पमित्र म्हणून त्यांना सुद्धा ट्रेनिंग देण्याचं काम करत आहेत। जर तुमच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये असे कुठे सर्प तुम्हाला आढळले, तुम्हाला भीती वाटत असेल, तर तुम्ही प्रसाद पाखरे असेल, विवेक शेट्टी असेल, प्रसाद आरेकर असेल, या आमच्या सर्पमित्रांना कॉल करून बोलवू शकता, ते लगेच धावत येतात। मी प्रसादला कॉल केला तेव्हा त्याने आपल्या मित्रांना कॉल केला होता, पण तेव्हा देखील ते एका ठिकाणी म्हणजे साखरी नाट्यामध्ये गेले होते। तिथे पण एक साप घरामध्ये कुठेतरी घुसला होता, ते पकडून ते डायरेक्ट माझ्या इथे आले। माझ्या इथे आल्यानंतर त्यांनी हा सर्प अत्यंत सफाईदारपणे पकडला, बरणीमध्ये बंद केला आणि ते घेऊन जंगलामध्ये त्याला सोडण्यासाठी घेऊन गेले। त्याचा हा संपूर्ण व्हिडिओ तुम्ही पाहताय। हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे सांगायला विसरू नका आणि या सर्पमित्रांसाठी एक लाईक तर नक्कीच करा आणि आपल्या भागातील या तरुणांना प्रोत्साहन देण्यासाठी व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, ज्याचा उपयोग परिसरातील काही लोकांना नक्की होऊ शकेल। या व्हिडिओमध्ये आपण सापाला पकडण्याचं चित्रीकरण पाहतायत। मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो की हे चित्रीकरण केवळ आणि केवळ आपल्याला मदत व्हावी यासाठी केलं जातं आहे। आपल्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचावा, आपल्या भागामध्ये असे सरपटणारे प्राणी असतील आणि आपण त्यांना मारण्याचा विचार करत असाल तर तो करू नये, यासाठी हा व्हिडिओ मी करत आहे। आपल्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचावा आणि या सर्पमित्रांना आपण कॉन्टॅक्ट करावं, आपण ह्या सापांना वाचवलं पाहिजे, यासाठी हा व्हिडिओ मी आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय।
आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला हे सांगायला विसरू नका आणि या सर्प मित्रांसाठी नक्की दाद द्या. स्टिकच्या साहाय्याने या सापाला पकडल्यानंतर त्याला एका बर्नीमध्ये किंवा बाटलीमध्ये बंद केलं जातं आणि त्यानंतर व्हेंटिलेशनसाठी त्याला त्या बर्नीला होल मारले जातात छोटे छोटे. आणि मग या सापाला त्याच्या नैसर्गिक अधिवासात म्हणजे जंगलामध्ये जिथे जवळपास 1-2 किलोमीटर अंतरामध्ये कुठे घरं वगैरे नसतील अशा ठिकाणी जंगलामध्ये सुरक्षितपणे सोडलं जातं अशी माहिती प्रसादने मला यापूर्वीच दिलेली आहे. मलासुद्धा थोडीफार माहिती आहे, कारण सर्पमित्र ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्या कार्यक्रम यापूर्वीच देखील आम्ही अनेक वेळा केलेले आहेत. तर या सर्पमित्रांसाठी खरोखरच दाद दिली पाहिजे, कारण आमच्या मनामध्ये असलेली भीती दूर करण्याचं काम हे सगळे करत असतात. थँक्यू प्रसाद. आपल्याला हा माहितीपूर्ण व्हिडिओ कसा वाटला हे सांगायला विसरू नका आणि अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी पाहत राहा लय भारी कोकण.